नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे शेवयांचा शिरा। खायला पण स्वादिष्ट आणि बनवायला पण अगदी सोपी। इथे मी एक मोठी वाटी भाजलेली शेव, अर्धी छोटी वाटी साजूक तूप, मिक्स ड्रायफ्रूट्स, किशमिश आणि वेलची पूड घेतली आहे। ही रेसिपी अगदी झटपट बनवून होते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपी पाहायला मिळतील। इथे मी कढईमध्ये तूप घालून घेते। तूप थोडं घातलेलं आहे मी शेव भाजण्यासाठी। इथे मी भाजलेली शेव घेतली आहे। आज वार शुक्रवार आहे, आज माझा वैभवलक्ष्मीचा उपवास असतो आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पिठोरी पण आली आहे आणि त्यातनं बैलपोळा सण पण आलेला आहे, म्हणून मी आज शेवयांचा शिरा बनवत आहे। इथे मी एकीकडे दूध गरम करत ठेवलेलं आहे, जेणेकरून आपली रेसिपी पटापट बनेल। आता मी कढईमध्ये भाजलेली शेव घालत आहे। शेव फक्त 2 मिनिटच परतून घ्यायची आहे, कारण ती ऑलरेडी भाजलेली आहे, पण थोडी गरम करण्यासाठी आपण तुपामध्ये भाजून घेत आहे। जास्त त्याला करपवायचे नाही, फक्त थोडं परतून घ्यायचे तुपावर। मी यातच ड्रायफ्रूट्स घालत आहे। फक्त मी किशमिश आणि वेलची पावडर मागे ठेवली आहे, कारण किशमिश आता घातली तर ती अशी टम्म फुगून होते, त्यामुळे मी किशमिश शेवटला घालते नेहमी। एकीकडे आपलं दूधही उकळून झालेलं आहे। अर्धा लिटर दूध आहे, यातलं अर्धं दूध मी कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि चांगलं परतून घेतलं आहे। आता वेलची पावडर आणि किशमिश घालून चांगलं परतून घेणे। आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। इथे आपल्या शेवयांचा शिरा पूर्णपणे सुका झाला आहे। आता याच्यामध्ये साखर मिक्स करणे। साखर आपल्या आवडीनुसार घालणे। मला गोड कमी आवडतं, त्याच्यामुळे मी कमी साखर घातली आहे, पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही घालावी। आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची की आपला झाला शिरा शेवयांचा। शिरा मी नैवेद्यासाठी बनवला आहे। आज माझा वैभवलक्ष्मीचा उपवास आहे ना, त्याच्यामुळे मला काहीतरी गोड बनवायचंच होतं, म्हणून म्हटलं चला आज मी शेवयांचा शिरा बनवते। अगदी सोप्या पद्धतीने, मोजून 10 मिनटं लागतात फक्त हा शिरा बनवण्यासाठी। तुम्ही नक्की ट्राय करा। माझा हा नवीन यूट्यूब चॅनल आहे, प्लीज मैत्रिणींनो माझा सपोर्ट करा। माझ्या नवीन नवीन रेसिपी पहा आणि लाईक आणि शेअर नक्की करा। पिठोरी आणि बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चलो बाय बाय।